दृष्टीआड ते सृष्टीआड असं मी का म्हणते सांगतेच पुढे. माझ्या मागच्या रेसिपी व्हिडिओवर खूप कमेंट्स आल्या. काहींनी कौतुक केलं, त्यासाठी मनापासून आभार. पण काहींनी स्वच्छतेबद्दल आणि माझ्या वजनाबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या. सर्वप्रथम तो व्हिडिओ माझ्या नातेवाईकांच्या लग्नात शूट केलेला होता. प्रत्येक वेळेस आपण बाहेर कार्यक्रमाला गेल्यावर आधी किचनमधली हायजीन पाहतो का? प्रत्येक किंवा बहुतेक कार्यक्रमामध्ये कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अस्वच्छता असणारच. ती फक्त आपल्याला दिसत नाही. म्हणूनच मी म्हणते दृष्टीआड ते सृष्टीआड. आणि माझ्या वजनाबद्दल बोलायचं झालं तर हो, आहे मी ओव्हरवेट, पण माझं वजन माझी किंमत ठरवत नाही. माझं काम, माझी आवड आणि माझं मन महत्त्वाचं आहे. निंदकाचे घर असावे शेजारी असं रामदास स्वामी म्हणाले आहेत. तेच लक्षात ठेवून मी निगेटिव्ह कमेंट्सना माझी प्रेरणा बनवून पुढची वाटचाल करणार आहे. चुका होतात, पण आपण शिकतो आणि सुधारतो. कमेंट करा, सुधारणा सांगा, पण कृपया व्यक्तीवर बोलू नका. मी जशी आहे तशी आनंदी आहे आणि माझं वजन माझी ओळख नाही. पॉझिटिव्ह राहूया आणि एकमेकांना सपोर्ट करूया. धन्यवाद.